मुलांनो, श्यामचे बंधू प्रेम या पाठाचा पूर्वार्ध आपण अभ्यासला. हा प्रश्नोत्तर स्पष्टीकरणाचा पहिला भाग आहे आणि श्यामचे बंधू प्रेम या पाठाचा पूर्वार्ध म्हणजेच पहिला भाग या भागावर आधारित असणारी जी सगळी प्रश्नोत्तरे आहेत, जे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा सराव आपण या पहिल्या भागामध्ये करणार आहोत. सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1-2 सेंटेन्स. प्रश्न क्रमांक 1. नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण पाठातही अभ्यासलं. जेव्हा नवीनच पाऊस सुरू होतो तेव्हा भिजलेल्या मातीला एक रम्य, अनोखा, सुंदर असा गंध येतो, सुगंध येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य, सुंदर गंध येतो. प्रश्न दुसरा. श्यामने कोणता निश्चय केला होता? श्याम आपल्या उन्हाळ्याची सुट्टी संपवून पुन्हा दापोलीस परत गेला होता आणि एक आठवण सोबत तो घेऊन गेला होता की धाकटा भाऊ जो आहे त्या धाकट्या भावाला नवा सदरा हवा होता. सदऱ्यासाठी त्याने हट्ट धरला होता, पण तेवढ्यापुरतं आईने त्याची समजूत काढली होती. तर त्या धाकट्या भावाला नवा कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय त्याने केला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा नवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता. प्रश्न तिसरा. लहान भावाला आईने कसे समजावले? लहान भावाने सदऱ्यासाठी हट्ट केला आईकडे. साहजिकच मग त्यावेळची परिस्थिती फार काही चांगली नव्हती की प्रत्येक वेळेला मुलांनी हट्ट केले आणि मुलांचे हट्ट पुरवले. म्हणून आईने समजूत काढली होती लहान भावाची. ती म्हणाली होती, तुझे अण्णा दादा मोठे होतील, कमावायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवा सदरा शिवतील. आता हट्ट करू नकोस, असं आईने लहान भावाला समजावलं होतं. प्रश्न चौथा. श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? दापोली हे तालुक्याचं ठिकाण होतं. श्यामची शाळा दापोलीत होती. श्यामच्या वडिलांची जी काही कोर्ट कचेऱ्यांची कामे असत ती कामे करण्यासाठी त्यांना दापोलीला जावे लागत असे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामांसाठी वरचेवर दापोलीला जात. प्रश्न 5. श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? श्यामने ठरवल्याप्रमाणे आपल्या खाऊचे पैसे साठवून भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. पाऊस पाण्याचे दिवस होते, नदी नाल्यांना पूर आले होते, तरीसुद्धा त्याची पर्वा न करता तो आपल्या घरी जाण्यास निघाला होता. आईला भावाला तो कोट पाहून किती आनंद होईल या स्वप्नामध्ये, या विचारांमध्ये तो दंग होता आणि त्यामुळे चालण्याचं, घरी तो जो काही चालत जात होता त्या चालण्याचे त्याला श्रम वाटत नव्हते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुखस्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. प्रश्न दुसरा. पुढील कृती पूर्ण करा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आकृती क्रमांक 1. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी. आपण अभ्यासलं, श्यामच्या घरची परिस्थिती फार बेताची होती आणि त्यामुळे नवे कपडे या मुलांना फार क्वचित मिळायचे. सदरा वर्षा 2 वर्षातून मिळायचा, कोट तर त्यांना माहीतच नव्हता. आता थंडीच्या दिवसात
थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. मफलर, जॅकेटे घालतो, गरम कोट घालतो. या सगळ्या गोष्टी श्यामला थंडीच्या दिवसात मिळत नसत. तर श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी मफलर, जॅकेट, गरम कोट. प्रश्न दुसरा. पुढील चौकटी पूर्ण करा. हट्ट धरून बसलेला. कोण बरं? कोणी धरला होता हट्ट? तर हट्ट धरून बसला होता श्यामचा धाकटा भाऊ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे धाकटा भाऊ. दुसरा प्रश्न. यांचे बंड माजले नव्हते. बंड माजणे म्हणजेच प्रसार होणे, माहीत होणे. आपण पाहिलं की त्यावेळेला कपड्यांची फार हौस केली जात नसे. मुलांना 17 वर्षा 2 वर्षांनी मिळे, कोट त्यांना माहीतच नव्हता. तर अशा सगळ्या परिस्थितीत कपड्यांचं फार बंड जे काही आहे ते त्यावेळेला माजलेलं नव्हतं. तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे यांचे बंड माजले नव्हते. तर कोणाचे? कपड्यांचे. प्रश्न तिसरा. थंडीच्या दिवसात याची चौघडी गळ्यात बांधायची. आपण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. मफलर, जॅकेट घालतो, गरम कोट घालतो. पण या मुलांना नवे कपडेच फार मिळत नसत. त्यामुळे थंडीच्या दिवसात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ही मुलं त्यांच्या धोतराची, जे काही धोतर असेल त्या धोतराची चौघडी करून त्याला मफलरसारखं गळ्यात बांधायचं, जेणेकरून थंडीपासून बचाव व्हावा. तर आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे थंडीच्या दिवसात याची चौघडी गळ्यात बांधायची. कोणाची? तर धोतराची. प्रश्न तिसरा. पुढे दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. विरुद्ध म्हणजेच अपोजिट. फाइंड द करेक्ट अँटोनिम्स फ्रॉम द बॉक्स अँड राईट बिलो. पहिला आहे थंड. थंड मीन्स कोल्ड. अपोजिट हॉट, म्हणून थंडच्या विरुद्ध गरम. दुसरा सापडणे. सापडणे मीन्स टू फाउंड. अपोजिट टू लॉस्ट, म्हणून सापडणेच्या विरुद्ध हरवणे. 3 सुगंध. सुगंध मीन्स नाईस स्मेल. अपोजिट बॅड स्मेल, म्हणून सुगंधच्या विरुद्ध दुर्गंध. 4 थोरला. थोरला मीन्स एल्डर. अपोजिट यंग, म्हणून थोरलाच्या विरुद्ध धाकटा. 5वा शब्द जुना. जुना मीन्स ओल्ड. अपोजिट न्यू, म्हणून जुनाच्या विरुद्ध नवीन. 6वा शब्द लक्ष. लक्ष मीन्स टू गिव्ह अटेन्शन. अपोजिट इग्नोर, सो म्हणून लक्षच्या विरुद्ध दुर्लक्ष. 7वा शब्द स्मृती. स्मृती मीन्स मेमरी. अपोजिट टू फॉरगेट, म्हणून स्मृतीच्या विरुद्ध विस्मृती. प्रश्न चौथा. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द ग्रुप अँड गिव्ह रिझन. तर आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि त्याचबरोबर तो शब्द त्या गटात त्या ग्रुपमध्ये का बसत नाही त्याचं कारण, त्याचं रिझनही आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न पहिला. शब्द आहेत समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. तर या गटात न बसणारा शब्द आहे त्यांनी, कारण समीरा, विनीता आणि निखिल ही तीनही नामे आहेत आणि त्या गटात त्यांनी हे एकच सर्वनाम आहे, म्हणून त्यांनी हा शब्द त्या गटात बसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांनी आणि त्याचं स्पष्टीकरण आहे समीरा, विनीता, निखिल ही सर्व नामे आहेत. त्या गटात त्यांनी हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न दुसरा. शब्द आहेत मी, सातपुते, त्याने, तिला. या गटात सातपुते हा शब्द बसत नाही, कारण मी, त्याने, तिला ही सर्व सर्वनामे आहेत. तर सातपुते
हे एकच नाम आहे, म्हणून तो शब्द गटात बसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सातपुते. आणि त्याचं स्पष्टीकरण आहे, या गटात मी, त्याने, तिला ही सर्व सर्वनामे आहेत व सातपुते हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. तिसरा प्रश्न. शब्द आहेत हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. तर या गटात सुंदर, प्रसन्न, भव्य ही सर्व विशेषणे आहेत, तर हिमालय हे एकच नाम आहे आणि त्यामुळे हिमालय हा गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे हिमालय. आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, या गटात सुंदर, प्रसन्न, भव्य ही सर्व विशेषणे आहेत व हिमालय हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न चौथा. शब्द आहेत लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. या गटात लिहिणे, गाणे, वाचणे ही सर्व क्रियापदे आहेत, तर आम्ही हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो शब्द गटात बसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही. आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, या गटात लिहिणे, गाणे, वाचणे ही सर्व क्रियापदे आहेत व आम्ही हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. तर अशा प्रकारे श्यामचे बंधुप्रेम या पाठाचा पूर्वार्ध म्हणजेच पहिला भाग आपण अभ्यासला आणि त्या पाठावर, त्या भागावर आधारित असणारी प्रश्नोत्तरे जी आहेत त्यांचाही सराव आपण केलेला आहे. ही सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यावी व त्यांचा सराव करावा.